नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेधच्या नातीगोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर तुमच्या मनात तुम्ही जे विचार करत आहात ते आपोआप येत नसून आपण स्वतः तयार करतोय हे स्वीकारा. एकाच परिस्थितीमध्ये दोन व्यक्ती पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने विचार करतात, हो की नाही? आणि त्यामुळे जी काही परिस्थिती आहे ती आहे, त्यामध्ये स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी स्वतःच्या मनात आपण कोणकोणते विचार करू शकतो, त्याचे ऑप्शन्स आपल्याकडे काय काय आहेत ते शोधा. आणि त्यामुळे रिफ्लेक्स मोडमध्ये न जाता कॉन्शियसली विचार करायची सवय लावून घ्या. आणि त्यामुळे विचारपूर्वक विचार करा आणि मगच बोला. तर आपण अपेक्षांविषयी बोलत होतो, हो ना? तर आता बरेचदा काय होतं की मोठ्या गोष्टी आहेत ना, त्या आपण सहज सोडून देतो, पण लहान सहान गोष्टी सोडणं मात्र आपल्याला अवघड जातं. म्हणजे बघा आपण असं म्हणतो की नाही की एवढी साधी अपेक्षासुद्धा तिने पूर्ण केली नाही, एवढं करायला काय होतं तिला, एवढी साधी अपेक्षा पण मी नाही करू शकत. म्हणतो ना आपण असं. पण खरं सांगू, या प्रश्नाचं साधं सोपं सरळ उत्तर नाही असं आहे. कारण मुळात साधी अपेक्षा याच्या प्रत्येक व्यक्तीच्या कल्पना या खूप वेगळ्या असतात, हो की नाही? म्हणजे आता बघा, अपेक्षा म्हणजे समजा वजन. आपल्याला अधिक वजन उचलायला अवघड वाटलं तर ते आपण लगेच टाकून देतो. पण छोट्या छोट्या अपेक्षांचं वजन जे असतं ना, ते कमी असतं. त्या अपेक्षा धरून ठेवण्या एवढी ताकद आपल्याकडे असते आणि म्हणून आपण त्या धरून ठेवतो. पण अनेक छोट्या 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 अपेक्षा गोष्टी एकत्र आल्यावर वजन वाढतं. आणि एवढी गोष्ट मी का सोडायची, एवढी साधी पण अपेक्षा मी करू शकत नाही का, असं आपल्याला वाटतं. कारण लहानपणापासून आपण हेच ऐकलेलं असतं. एकदा ना नजरेसमोर ती खास व्यक्ती आणा आणि त्या व्यक्ती संदर्भात असलेल्या तुमच्या अपेक्षांची ना यादी करा. निदान मनातल्या मनात यादी करा. लिहिलं तर उत्तमच, पण निदान मनातल्या मनात तरी यादी करा. किती अपेक्षा आहेत तुमच्या? नाही, असं नाही नुसतं खूप अपेक्षा आहेत असं म्हणू नका. आकडा शोधा. 10 अपेक्षा आहेत, 15 आहेत, 17 आहेत, 20 आहेत, 50 आहेत, 100 आहेत. कारण जेवढ्या अपेक्षा कमी, जेवढी त्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी आपल्या मनातली जी इच्छा आहे त्याची तीव्रता कमी, तेवढं नातं समृद्ध. आता अपेक्षा रहित होणं अवघड आहे, अगदीच मान्य आहे मला. पण अपेक्षा आपल्याला कमी नक्की करता येऊ शकतात, हो की नाही? अपेक्षांचं वजन, तीव्रता आपल्याला नक्कीच कमी करता येऊ शकते. त्यासाठी ही जी काही तुम्ही यादी केलेली आहे त्यातल्या काही अपेक्षा सोडून देता येत आहेत का ते पहा. पण आता अपेक्षा सोडून द्यायची म्हणजे काय करायचं असतं, आपण पुढे बघणारच आहोत ते की काय करायचं असतं. आता समजा समोरची व्यक्ती ना आत्ता मला काहीतरी बरंच असं तिरकं तुरकं बोलतीये किंवा मला रागावतीये, टोमणे मारतीये वगैरे. आणि त्यावेळी ना मला आतमध्ये खूप वाईट वाटायला लागलंय आणि माझा आनंद जो आहे ना मनातला, तो थेंबा थेंबाने कमी व्हायला लागलाय. आता माझी अशी अपेक्षा आहे की या समोरच्या व्यक्तीने हे असं बोलू नये आणि घडतंय मात्र वेगळंच.
समोरची व्यक्ती एवढं तिरकं आणि टोचणारं बोलत असेल तर मनात तर वाईट वाटतंच, ते बरोबरच आहे. असं म्हणून स्वतःची जी असीम ताकद आहे ना, ती परिस्थितीला देऊन टाकू नका. समोरची व्यक्ती आणि परिस्थिती यांच्या हातामध्ये आपल्या मनाचं स्टेअरिंग द्यायचं नाही. याच परिस्थितीमध्ये आपल्याला विचारपूर्वक विचार करता येतील का? हा जो पॉइंट आहे ना, तोच पॉइंट आहे बदलाचा. हीच ती वेळ आहे बदल घडवून आणण्याची स्वतःमध्ये. याच वेळी मनाला सातत्याने समोरच्या व्यक्तीविषयी 4 चांगले विचार जाणीवपूर्वक निवडता येतील का यावर विचार करा. सुरुवातीला वाटतं हे थोडं अवघड, पण सरावाने सर्व काही सोपं होतं. आता हे सोपं कसं करायचं त्यासाठी ना मी एक आयडिया लावली, पण ती आयडिया काय आहे त्याविषयी सांगेन उद्या. त्यामुळे आजच्या दिवसासाठी शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.